वी डील्स अबाउट द मोशन ऑफ द बॉडी विथ फोर्स. सो मोशन ऑफ बॉडी विथ फोर्स मीन्स व्हॉट? कायनेटिक्स. म्हणून मी त्याला कायनेटिक फ्रिक्शन म्हटलंय. येतं लक्षात? सो डायनॅमिक फ्रिक्शन अँड कायनेटिक फ्रिक्शन बोथ आर द सेम. अँड कधी असतं हे? वेन द बॉडी एक्सपिरियन्स सम अमाऊंट ऑफ द फ्रिक्शन वेन इट इज इन मोशन. बॉडी जर मोशनमध्ये असेल आणि काही फ्रिक्शन त्याला एक्सपिरियन्स होत असेल, सो दॅट फ्रिक्शन इज द डायनॅमिक फ्रिक्शन ऑर द कायनेटिक फ्रिक्शन. आणि तो आपण डिनोट करतो एफ सफिक्स स्मॉल के. ठीक आहे. बट मोशन जी आहे ही दोन प्रकारची घडते. बघा काय होतं की बरीचशी मुलं, जर तुम्ही गार्डन वगैरेमध्ये गेलात तर तुम्हाला तिथं बघा अशा पद्धतीचं इन्क्लाइन एक हे सरफेस दिसेल. आणि लहान मुलं काय करतात की त्या सरफेसवरून असे स्लाइड होत येतात खाली. ठीक आहे. सो वेन दे स्लाइड ओव्हर दॅट सरफेस, सो दॅट टाइम दे एक्सपिरियन्स सम अमाऊंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द कॉन्टॅक्ट. बरोबर ना? जेव्हा मुलं त्या याच्यावरून स्लाइड होत खाली येतात, सो दॅट टाइम दे एक्सपिरियन्स सम अमाऊंट ऑफ फ्रिक्शन ड्यू टू द स्लाइडिंग. पण मोशन होते ना त्यांची, पण ते फ्रिक्शन कशामुळे आलं? स्लाइडिंगमुळे. सो स्लाइडिंग फ्रिक्शन. सो इट इज द डायनॅमिक फ्रिक्शन ऑर कायनेटिक फ्रिक्शन, बट इट हॅपन्स ड्यू टू द स्लाइडिंग ऑफ द सरफेस, स्लाइडिंग ऑफ द बॉडी ओव्हर द सरफेस. हे कशामुळे पॉसिबल आहे? इट हॅपन्स ड्यू टू व्हॉट? स्लाइडिंग ऑफ बॉडी ओव्हर सरफेस. स्लाइडिंग ऑफ द बॉडी ओव्हर द सरफेस. एखाद्या प्लेन सरफेसवरती बघा, लक्ष द्या, ह्या अशा पद्धतीने इथं हा स्लाइडर आहे आणि याच्यावरती काय होतंय की एखादी बॉडी जी आहे ती अशी स्लाइड होते, त्याची घसरत येते. आपण म्हणतो ना मराठीत की ती घसरत येते, घसरणे. ठीक आहे. स्लाइड होते ते. सो ज्यावेळेला ती स्लाइड होईल, सो दॅट टाइम इट एक्सपिरियन्स सम अमाऊंट ऑफ फ्रिक्शन अँड दॅट फ्रिक्शन इज द स्लाइडिंग फ्रिक्शन. व्हॉट अबाउट द रोलिंग फ्रिक्शन? रोलिंग फ्रिक्शन कधी असेल? ज्या वेळेला एखादी बॉडी तुम्ही इथून खाली सोडताय. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही माउंटन्स याच्यावर जातात, ट्रॅकिंग वगैरेवर जात असतात, तर बरीचशी मुलं एका उंच हाईटवर गेलेत का की वरतून दगड खाली लोटून देत असतात. ठीक आहे. जे पडलेले दगड आहेत बऱ्याच दिवसापासून एका जागेवर, त्यांना असं फोर्स लावून खाली लोटून देतात. सो त्यावेळेला काय होतात की ते बघा रोल होत 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 खाली येऊन पडतात. ठीक आहे. ते रोल होत खाली येऊन पडतात. सो ज्या वेळेला मोशन आहे, बट दॅट मोशन इज व्हॉट? इट इज द रोलिंग मोशन. इट इज व्हॉट? रोलिंग मोशन. So due to the rolling motion, the body experience some amount of friction and that friction is the rolling friction. किंवा wheels of the vehicle, बायसिकल असेल, सायकल असेल, मोटरसायकल, बघा त्यांचे व्हील जे आहे ते काय करताय रे? रोल होत आहे सरफेसवरती, रोडवरती ते रोल होत आहे. आणि त्या रोलिंगमुळे तो टायर किंवा तो जो व्हील आहे तो काय करतो? एक फ्रिक्शन एक्सपिरियन्स करतो अँड दॅट फ्रिक्शन इज द रोलिंग फ्रिक्शन. ते आपल्याला नाही जाणवत, पण तुम्हाला काही काळानंतर लक्षात येतं की तुमचे टायर जे आहेत व्हेकलचे हे स्मूथ झालेले असतात. कशामुळे झालेत ते? ड्यू टू द फ्रिक्शन ऑफ रोड सरफेस अँड द टायर. येते का लक्षात तुम्हाला? सो दॅट फ्रिक्शन इज व्हॉट? इज ड्यू टू द रोलिंग ॲक्शन ऑफ द टायर. ठीक आहे. सो दॅट इज द रोलिंग फ्रिक्शन. स्लाइडिंग फ्रिक्शन. सो स्लाइडिंग फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन बोथ आर द डायनॅमिक फ्रिक्शन बिकॉज इट हॅपन्स ड्यू टू द मोशन ऑफ द बॉडी. ठीक आहे. अँड व्हॉट अबाउट द स्टॅटिक फ्रिक्शन? When the body is at rest condition and the body experience some amount of resistance, some amount of friction, so that friction is the static friction. येतं लक्षात? So this is the basic types of the friction. या टाइप्सवरती पण क्वेश्चन्स फ्रेम होतात. मी म्हटलं ना तुम्हाला, फ्रिक्शन या टॉपिकमधनं थेरॉटिकल क्वेश्चन्स हे मॅक्झिमम फ्रेम होतात आणि ते कन्फ्यूज करतात बऱ्यापैकी जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर. बॉडीची जी स्टेट कंडिशन बघा, बॉडीची जी कंडिशन आहे ती रेस्ट कंडिशन आहे. रेस्ट कंडिशनला फ्रिक्शन एक्सपिरियन्स करत असेल तर स्टॅटिक. डायनॅमिकमध्ये जर तो रेजिस्टन्स एक्सपिरियन्स करत असेल, डायनॅमिक मीन्स व्हॉट? वेन द बॉडी इज इन मोशन, सो दॅट टाइम इट एक्सपिरियन्स सम अमाऊंट ऑफ फ्रिक्शन अँड दॅट इज द कायनेटिक ऑर डायनॅमिक फ्रिक्शन. पण रोलिंगमुळे होत असेल तर रोलिंग फ्रिक्शन, स्लाइड केल्यामुळे होत असेल तर स्लाइडिंग फ्रिक्शन. ठीक आहे. सो हे गोष्टी क्लिअर असू द्या राजांनो, या व्यवस्थित नोट डाऊन करा. यांच्या बेसिसवर असणारे MCQ पण जे आहेत आपण लास्टला आपण डिस्कस करणार आहोत. सो दिस इज द बेसिक टाइप ऑफ द फ्रिक्शन. ठीक आहे. आफ्टर दिस देर इज अ कन्सेप्ट ऑफ लिमिटिंग इक्विलिब्रियम, लिमिटिंग फ्रिक्शन और इम्पेंडिंग मोशन. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट हे आपण आता क्लिअर करूया आफ्टर द टाइप्स ऑफ मोशन. ठीक आहे.